आता थायरॉइडच्या त्रासाला करा बाय बाय. डॉक्टर विजय महाडिक यांचे विजयी भव आयुर्वेद. नेवरी तालुका कडेगाव जिल्हा सांगली. पुण्यामध्ये दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी नवले ब्रिज जवळ नरे आणि दुसऱ्या रविवारी मुंबईमध्ये. मोबाईल 917574 3454 आणि 738734 3477. धमाल कॉमेडी वेब सिरीज सांडाळ चौकडीच्या खरावती. घरातून पुढारी झालं करून समजा उचापती. घरातून पुढारी झालं करून समजा उचापती. घरातून पुढारी झालं करून समजा उचापती. हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये. हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये. सुभाषराव, हले वातावरण गरम आहे. सामाजिक वातावरणात गरमागरमी, निसर्गामध्ये गरमागरमी, घरात गरमागरमी. पत्र तर असं गरम झालं की भयान असं वाटतं ना घरदार हे सगळं सोडून हाँगकाँगला जावं. पाटील, उन्हाळा म्हणल्यावर गरम होणारच की. आपण असला उन्हाळावी झाडच नाही ती ना. आम्हाला काय गार वाटतंय का सगळ्या गावकऱ्यांना? हा, वैताग आलाय मला ह्या उन्हाळ्याचा. तुम्ही एक काम करा, हे गाव फक्त 15 दिवस सांभाळा तुम्ही. कशासाठी? मी येतो हाँगकाँगला जाऊन जरा हवा पलटी करून येतो. हवा पलटी करायला चाललाय का मिहुनीला भेटायला चाललाय? तसं म्हणू शकता तुम्ही. हो, हाय तिकडे गारवा जास्त राहतो जरा 15 दिवस. कोण कोण चाललाय? मावशीन तुम्ही का? तिचं कुठं तिकडं 9 वारींची चुगळीचा खणमिरवीत बसायचं इमायनामध्ये. तिला लागला डांग्या खोकला इमायनामध्ये खोकत येते. इतर पाहुण्यांच्या जायचं म्हणलं की डांग्या खोकला चालतोय तुम्हाला. चल कुसुम चल कुसुम. तिथं काय मिहुनीला भेटायचं म्हणून नको वय? आपण तिकडच्या बायची ड्रेसिंग वेगळी ह्यांची वेगळी. आपली भारतीय संस्कृती सर्वात प्रथम दर्जाची. मिरवू दे ना तिथं आपली भारतीय संस्कृती. काय होतंय? बरं जाऊ देते. मला सांगा, 15 दिवस फक्त गाव सांभाळा. मी तसं पोलीस स्टेशनला सांगितलेलं मी. काय झालंय माहितीये का? 15 दिवसाचं काय नाही. मला पण सासरवाडीत जायचंय ना. पाहुण्यांचा कार्यक्रम आहे सासरवाडीत. तुमची कुठं सासवडी लांब आहे? असं नदीच्या पड्यात तर आहे. रात्रंदिवस चहाच्या कपची सासू तुमच्या तोंडाला लावते. फुर्रू 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 फुर का मारताय आणि सासू चहा पाचते आणि तुम्ही चहा पिताय. अहो, घराच्या पत्र्यानं उभं राहून बघितलं तर तुमची सासरवाडी दिसती. प्रत्येक वेळेला हाँगकाँगला जायचंय हाँगकाँगला जायचंय. नाही, फक्त 15 दिवस 15 दिवस. मागच्या वेळेला असंच म्हणला तुम्ही आणि रानात लपून बसला आणि हाँगकाँगला गेलोय म्हणला. नाही, आता खरं चालू खरं चालू आहे. फक्त 15 दिवस तेवढे कळ काढा. या आपल्या गावच्या मूर्खामध्ये कसली तक्रार करणार येऊ देऊ नका. फक्त 15 दिवस प्लीज. बरं ठीक आहे. मी म्हणेला काय म्हणू नका, नाही तर साडू धोपटेल तिथं. नाही अजिबात नाही बोलत. चालतंय. पक्क ना? चालतंय. मग असं करतो, तुम्हाला चहा नाश्ता करतो. कुठं? पाटील, हाँगकाँगला जाण्याच्या अगोदर भिवाई देवीचं दर्शन घेऊ. चला. घेऊ ना घेऊ. भिवायचं चांगले. रामभाऊ, मला वाटलं थोडी तरी तुम्हाला अक्कल असेल. एवढे प्रतिष्ठित म्हणून घेताय, स्वतःला पोलीस पाटील म्हणताय, तंटामुक्तीचा अध्यक्ष म्हणताय. देवाच्या दारात मला लय बोलायला लावू नका. तुम्हाला थोडं तरी मॅनर्स पाहिजे होते. आपण झालं काय रामभाऊ? एवढा प्रतिष्ठित माणूस 8 दिवस गावात नाही. विमानाने व्याख्यानाला परदेशात गेलाय, पुरस्काराला गेलाय. आता मी नदी मार्गे बुटी नाही तर मला सोडलं परदेशातल्या माणसांनी. आणि तुम्ही तर स्वागताला ढोल नाही, ताशा नाही, पथक नाही, लिझिम नाही. मागच्या 8 दिवसापूर्वी विमानाने गेला. विमानाने गेलतो. आता समुद्रमार्गे नदीनं आला. नदीत उतरलो इथं बुटीत. का पैसे संपलं का काय? का सुभाषराव, विमानाला जास्त पैसे लागतात असं तुम्हाला कोणी सांगितलं? बुटीला जास्त पैसे लागतात. विमानात 3 तासात तिथं पोहोचतात. बुटीनं 8 दिवस प्रवास करतोय. भुके सुद्धा वळला. समुद्रमार्गे नीरा नदीनं आला. आपली नीरा नदी कुठल्या समुद्राला मिळते? हिंदी महासागराला. अरबी मिळू ना ते हिंदी महासागराला मिळू, सागरालाच मिळती. ओढे नाले नद्या तुम्ही कधी वाचले का नाही भूगोलात?
शेवटी समुद्रालाच मिळतात आणि समुद्रामार्गे वड्या मार्गे नाल्या मार्गे निरा नदीत मी आलो आणि हिथं मला सोडलं ते अहो, असं काय तुम्ही कामगिरी केली तेव्हा ढोलले जिम ताशे लावायचं तुम्हाला? नाही नाही असं असं कामगिरी केली पाहिजे. अहो गावाचं आख उंच केलं परदेशामध्ये जाऊन सांगा, राबवली. कामगिरी काय अहो, केली? एवढा पुरस्कार मिळाला हे बुके हाय शाल हाय. पाटील हा? मला तंटमुक्त अभियानाचा पुरस्कार भेटला हा अध्यक्ष पदाचा. तेव्हा किती ढोल लावलं तुम्ही? आता तुम्हाला गावाचा जिल्हा तालुक्यात उद्या कच्ची वाजवायला आला होता त्याला घरी वळून नेला. पुरस्काराला तुमच्यावर आम्ही होतो. हा? गावातल्या पोरांना अक्कल नाहीत. तडजोड करायची सरपंचाला अक्कल नाही, कमिटीला अक्कल नाही. ही काय उचलून आणलं हे? उचलून सुभाषराव अहो सन्मान आहे सन्मान. अहो. रामभाऊचा सन्मान म्हणजे अख्ख्या कांबळेश्वरचा सन्मान आहे. पाटील. मूर्खाचा सन्मान आहे. पाटील हा ही सगळा करापलाय बुके, हा? करापलाय सगळा अहो, बुके. किती दिवस झाले ते 8 दिवस उन्हात प्रवास करतोय. अक्षरशः त्या बोटीतल्या माणसांना भुका लागल्या परदेशातल्या. ते म्हणजे अरे अरे कितना दूर है, कितना दूर है. हिंदी बोलली? होई अंतर. मग मासं खायचं का नाही बुटीतलं? बोटीतल्या मास भुका लागल्या, दानादान उड्या घ्यायच्या मासं काढायचो. होय रामभाऊ, काय पाटील? ही तुमच्या कौतुकाची सन्मानाची घटना तुमच्या काळजाला सांगितली का नाही? कोण काळी? ती तुमचा बाळासाहेब. अहो बाळ्याला तरी आनंद होईल. नसा नका त्याच्याकडे काय. तुमच्याकडे असून नसून सतत 12 वाजले तोंडाव तुमच्या. लय चांगला तुमच्यापेक्षा तो. त्याला पहिलं जाऊन सांगणार म्हणणार बाळो 8 दिवस मी तुला दिसलो नसेल, तुला वाईट वाटलं असेल. डसा डसा रडतय ती. काय लय रडतय बेकार हो. बाळ्या रडतोय. हा त्यांच्या वहिनी म्हणत होत्या आताशी माझ्या बाबाला सुख लागलं भाऊजी परदेशात गेल्यामुळं. बरोबर आहे त्या माऊलीचं. आताशी सुख लागलं म्हणणार, कारण त्यांना माहित आहे ना आनंदाची शिदोरी आणाय धीर तिकडे गेलाय, त्यामुळे सुखावणारच ना फॅमिली. काय आनंदाची, काय आनंदाची, काय त्यांना खायला घालणार आहे तुम्ही? बघा की आता गेल्याव. पाटील तुम्हाला एक गोष्ट सांगायची सांगा ना. सॉरी बर का. हा. ही गोष्ट मी आल्याला सांगायला पाहिजे हा. होतं. तिथं मी आफ्रिकेत व्याख्यानाला गेलतो ना. हा आफ्रिकेमध्ये प्राणी संग्रहालयांची निगा कशी राखावी, प्राण्यांची काळजी कशी घ्यावी, तर मला तिथं तुमची मेहुणी दिसली. कुठं? आफ्रिकेत? हा. आम्ही म्हणे हाँगकाँग मध्ये की ह्यांची बघायला आलती तिथं. गप्पा बिप्पा मारल्या, चहा पाणी पिलो आम्ही. तिच्या पायाला बिंगरी बांधली. चल बाळाची कधी गाठ घेतो असं झाली. कुठे पाळू? चला 2 मिनिटं दर्शन घेऊ आणि लगेच जाऊ. हा हा सुभाषरावला आणि बाळूला यावं लागेल माझ्याबरोबर कुठं? पुढच्या पुरस्कारासाठी परदेशात. आणि आम्हाला कुठं भाषण करता येते? नका भाषण करू, मी आहे ना खंबीर. हा मग हाय मग. विषय गंभीर तिथं रामभाऊ खंबीर आहेच की. हा. वाजवा यायचं. हा, वाजवा. हा लोयदार आपला तिथं. हा. बाळासाहेब बाळो ए बाळ्या. गेलं का काय? बाळासाहेब आरा आरा आरा. ए बाळो. अय बाळासाहेब, ए बाळासाहेब आज तुझ्या मैत्राचं कौतुक कर. इथं काय नदीला पडलाय उग. रामभाऊ आले तर रामभाऊ. हा परदेशातून आलेत. आबरू घालावलेला का बाळ्या? रामभाऊला बेवार्षिक करतो काय? इंटरनॅशनल पुढारी रामभाऊ. कोण रामभाऊ? मिळालो कोण मित्रा. रामभाऊ? मिळालो मित्रा. मला असं कळ 8 दिवस. चमनगड कोण आहे? कोण आहे हो? रामभाऊ आपलं गणाचा चुलता रामभाऊ. रामभाऊ हा जगतापाचा. हो. काय रे बाळ्या कशाला म्हणजे आलाय तू? कशाला आलाय? तुझी गाठ घ्यायला आलो बाळू मी. मी मिळलोय का? मी मिळलोय का? आज जिथं आहे म्हणूनच आले ते तुझ्याकडे. अरे बाळ्या मला पुरस्कार मिळालाय, पुरस्कार. 8 दिवस त्यासाठी मी बाहेर होतो. कसा आहेस? कसला पुरस्कार? दाखव दाखव म्हणजे खरं वाटेल. हा हे कुणाच्या उकरड्यातलं उचलून आणलंय तो? भाऊ अंगठे बहादूर आहे, अंगठे बहादूर. त्याला नाही कळायचं ह्याच्यातलं. रामभाऊ तिथंच ठेवून यायला पाहिजे होतं ती. मोठेपणाला खोटेपणा. अरे मला वाटलं परदेशातला बुक्या बघून तुम्हाला आनंदच होईल. दाती चाकताय. अरे बाळ्या ट्रॉफी तर लय मोठी. दाखवा. ती पार्सली, ती पार्सल येणार आहे. हा असं का? त्याला महिना लागेल. चपकीने वाजून ह्या डाव्या हाताची तुला. अरे तुला काय कौतुक आहे का नाही? तू आला तर तिकडे जा.
आला तसा बोंबलत माघारी जा. अरे मी 8 दिवस तुझी रोज रात्रंदिवस आठवण काढतोय. मला वाटलं कधी माझा बाळू एकदा भेटतोय. अरे अजून 15 दिवस लपून बसायला का रामभाऊ? कशाला गडबड केली यायची? का तुम्ही सांगितलं नाही होय, पोलीस स्टेशनचा लोणकर साहेबाचा फोन येतोय म्हणून. कधी आलता? मला येतोय फोन. काय तुम्हाला सांगायचं राहिलं नालायकाने काय केलं. मागच्या गुरुवारी आम्ही तमाशाला गेलो, रघुवीर खेडकरचा तमाशा. हा. आणि ह्याचे काय कारण आहे का? मी म्हणत होतो लोकांच्या गावात आहे आपण. ह्या नालायकाने काय केलं, ह्याने खाडा उचलला आणि मंदार राणीला मारला. बर लोकांच्या गावात धिगाणा चालतो का? अजिबात नाही. जी हाणाहाणी चालू झाली, हे असलं दुंड पडत होत. माझ्या पाटणीत बसला, मी वाकोसवर ह्याच्या डोक्यात बसला. 11 टाका पडले ह्याच्या डोक्यात, म्हणून शिट्टी केली ह्यानी. सकाळ ए बाळ्या काहीतरी स्टोऱ्या रचू नको. त्या ठिकाणी परदेशात मला रघुवीर खेडकर सुद्धा दिसले. तिथं मराठी मंडळाने तिथं त्यांचा तमाशा ठेवला होता. तिथं सुद्धा मी हजेरी लावली होती. आणि तो कुठल्या हितलं सांगतो काहीतरी. रामभाऊ खोटं बोललो. अरे गेल्या वर्षीचं सांगतो तिथं तू. त्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तो दिसलाय खाडा मारताना. लोणकर साहेब होडाकत्यात आहे तुला, ह्याला चोपत नेणार आहेत म्हणजे. अरे बाळ्या यार कुणाचं बी कसं माझ्या गोंगड फेकतोय. मी नसणार पाटील विश्व ठेवू नका हे जाऊ. ते तुझं काय पण कर. तुम्ही छायारी मध्ये ढोल ताशा बाळू वाजविणार आहे. आमचा सत्कार घ्या, सत्कार करू नका. तुझं काय पण कर बाबा. माझं 300 रुपये दे आलाय तर, आणि तुझा तू कुठं जा. घरी जा. 300 रुपये. कसंच ते आणि गहू काढाय माझा मी घेतला होता. ह्याचा गहू काढाय घेतला. बाळ्या घरी चाल. सगळं परदेशी चलन नाही, हे तर चालणार नाही. डॉलर मध्ये ती मोडावं लागल. ए टकलो हैवान खोटं बोल नको राव. तू नव्हता गेला, हे घरात बसला होता लपून. पोलिसांच्या बहिणी मला माहिती, माझा मित्र हे. संशयाने जर बघितलं ना माझं तुझं नदीच्या कडेला भांडण होईल. नाही, मला ते उकिरड्यावरून कोणाच्या आणलं तिथनच जरा संशय वाटायला लागला. उजेच्या उकरड्यात उजेचा फुलाचा व्यवसाय नाही. गाढवाला गुळाची चव काय. अरे गाढवानं नीट बघा, परदेशा माल आहे, परदेशी माल आहे. हे ही लय जळकं हे पाटील. कशाचं काय तुम्ही काय केलंय? ढोल ताशा वाजवणार काय आहे. केलंय पाटील? मी काय केलंय, आजपासून गुलाल उचललाय. आणि मी म्हणलंय ह्याची माझी मैत्री कड बाबा. अरे संपली. अरे तुझ्यामुळे अरे, माझी. मला वाटलं मला साहेब म्हणत होती एवढा चांगला माणूस. मला वाटलं सुभाषराव तिथलं मला विचार ऐका, ऐका. काय काय झालं. हा, ऐका. हे रामभाऊ, काय झालं? नालायक लोक आहेत. रामभाऊ काय झालंय माहितीये का? राग का तुमचा आहे माहितीये? माझी आबरू गेली. नाही आबरू हाय जाऊ का? द्या. तुम्ही काय तर खाडा हाणला असाल आणि मारत्यांना बसावला असणार आहे. मला मी? माहित आहे ना. हा. मी रामभाऊ तुम्ही मस्तपैकी सगळ्यांना पार्टी द्या. आतापर्यंत किती वेळा म्हणला पुरस्कार म्हणला पार्टी पार्टी देणार. पार्टी का द्यायची मी. अहो पुरस्कार मिळाला की तुम्हाला. आणि पार्टीची ह्या उंडक्या कोण अपेक्षा करताय होय तुम्ही? ए बाळा, मिळली आजच पार्टी देणार. आज सुभाषराव लागत आहे. नाही दे तू लय लाभार बोल. अरे आज अरे आजच पार्टी होणार. माझं पहिलं 300 रुपये देईन, मग पार्टी दे. घरी गेल्या गेल्या पैसे लगेच पार्टी सुद्धा. मला वाटलं मला विचारताल अरे परदेशात काय झालं, कोण कोण भेटलं, कशाचं तू व्याख्यान रोज होतं? म्हणतो परदेशात गेलोय, आम्हाला विचारायचं नाही. तुझं कौतुकच सांग नको परदेशात गेलो. सुभाषराव माझं दौरा जरा जास्त होत्यात काय नाही, जास्त म्हणजे काय होत आहे, तिकडे जायला 2 तास लागतात, तू 15 मिनिटात जाऊन येतोय. ह्यामुळे आम्हाला पण कळतंय तू कुठं जातो. अरे मी जेटने जातो, जेट विमान फास्ट जातं. हे तुझं काय कौतुक सांग नको. तू दिसाड जातोय तिकडं अमेरिका, कुठं फॉरेनला, कुठं आफ्रिकेला. तू अजिबात कौतुक सांग नको आम्हाला. नको झालंय ऐकून तुझं. सुभाषराव माझं परदेश दौरे जरा जास्त होतात काय, त्यामुळे महत्व तुम्हाला कळलं नाही का त्याचं? अरे पाया सुद्धा नदी हसायला लागल्या तुला रामभाऊला. हसणार ना, रोजच माणूस परदेशात मला हसा येणार ना. कुणाच्याच घरचा नाही माणूस बाहेर. डोक्या एवढा काँग्रेस वाढलाय रानात आणि तुझ्या बापाच्या ए बाळा. आफ्रिकेत त्या काँग्रेसला सुद्धा मी संशोधन करायचं जातो. कौश तुझ्या बापाने केलं का? मग ए राहू द्या बरं पार्टीचा आणाला आज माग झाला इथं. ए बाळ्या, आणाला माग होऊ नाही त्याच्यासाठी सुद्धा मी व्याख्यान देतो. बरं पार्टी आज करायची का उद्या करायची हे ठरवा. आज घ्या ह्यांचे. ए माझा लय अपमान केलाय बाळ्या तू. आजच पार्टी, ए, कोणाचा? आजच पार्टी, मी आजच. अजून काहीच नाही, लय मारणार आहे तुला. ए, बाळ्या. लोणकर साहेबाला सांगतो तुला उचलत्यात आजच. लोणकर साहेबाचं नको मला बॅग घालू. लोणकर साहेबांनी मी रात्रीच पार्टी लावतो. ते बी परदेशात आलते विथ फॅमिली. घरी हुडका आलता गाण्याला बघ उचलला होता ना. अरे त्यांचा भाव असेल ते. पेस आहे काय? पेस आहे काय? बर आजच पार्टी. लय झालं कौतुक तुमचं सुभाषराव. सारखं पार्टी पार्टी म्हणल्यावर कसं गुलू हसा येत आहे चेहऱ्यावर. पार्टी देतो बचाल मिठा. तुम्हाला काही नाही ना. नाही तुम्हाला आनंद झाला असेल ह्याच्या पार्टीचा, मला नाही झाला. कारण कधी हाणून पडेल पार्टी
गॅरंटी नाही अहो, आपल्याला काय धरेल तुझा ज्याची खायची पोळी त्याची वाजवायची टाळी दुपारीच रामभाऊ आजच पार्टी 15 रुपयाची शाल घेऊन येतोय मला सांगा पार्टी मला ए, सांगतोय, बाळा. ए, लाथ. 15 रुपयाची काही अरे जाऊ नको रामभाऊ मग धारे उन्हात आला रामभाऊ, बाहेर. रामभाऊ उन्हातान्हात- मित्राला शत्रू बनवू नका बरं का मला सांगा पार्टी कुठे देणार आहे तुम्ही रानात माझ्या केळीच्या बागेत नांगरात ढेकळात कुठे देईन तुम्हाला हा, चालेल काय ना. आभाळात देईन नाही तर केळीच्या बागात ना चला नाही ना दिली पार्टी फटाफटा टाकतो 2-4 सुभाषराव याला होय खरंच मंदाराणीला खडा मारला मंदाराने म्हणजे ह्याने खडा मारला आणि कॅमेरे दिसलो जी हाणाहाणी झाली डोकं फुटलं ह्याचं माझ्या तोंडा पाडला इथं पाटणीत ह्यांच्यावर तमाशाला जायचं तर लयच अवघड आहे बाबा जाऊ नका शहाणा असला तर माझा मित्र किती अवगुण आहे मला माहिती आहे पण पार्टी आजच घेऊ नाही तर ते उद्या नाही म्हणणार दिल का दिल का आपणच द्या म्हणायचं अण्णा हा बोल की माझा आधारस्तंभ हा प्रेरणास्थान हो माझं काळीज हो कोण आहे कोण आहे सांग की तुम्हाला माहित नाही सांग सांग तुझ्या तोंडून ऐकायचं मला ह्या देशाचं ह्या जगाचं लाडकं व्यक्तिमत्व इंटरनॅशनल पुढारी रामभाव मला वाटलं काहीतरी माझं नाव घेशील नाही अण्णा तुमचा अजून दर्जा तेवढा मोठा झाला नाही गाना पण आमच्यासाठी अन्न आहेत की आधारस्तंभ हा पैसे मिळतात ना वेळेला अण्णा द्या 100 रुपये द्या 200 रुपये म्हणल्यावर तुमचं असणारच की म्हणजे लगा आम्ही ह्यांना आदर्श मानलं म्हणजे काय चुकतंय का आमचं काय नाही माना आदर्श पण पैसा डोळा ठेवू नका आमच्या अण्णा लय बोळ इथं अण्णा तुम्हाला आजपर्यंत कधी पैसे मागितलेत का पैसा महत्वाचा ना प्रेम महत्वाचं पोराचं लय प्रेम आहे माझ्यावर अण्णा तुम्हाला हे खायला घालत होता मटण पण माग नाव ठेवायचा यो ए उज्या कधी नाव ठेवायचो काय बी सांगतोय माझ्या आजोबाला माझ्याविषयी मग काय तर? अरे तू म्हणतोय सगळं गोठा सगळा मोकळा केला पण भरला बी अण्णांनाच की भांडवल कोणी दिलतं कवा दिलतं काय अण्णा? आम्हाला माहित नाही बे मी रुपया घेतला होता तुमच्याकडून उपाय नाही घेतला पण चेक दिलता ना चेक दिलता कुठल्याच बँकेत चालला नाही रुपया नव्हते जाव गाणा. तुझ्या सही आणून देतोय आम्हाला चेक गाना तू तरी म्हणत असशील ना अण्णा आमचा आधारस्तंभ नाही खरं आधारस्तंभ अण्णा आहे तुमचं आम्हाला नको सांगू आख्या गावाला माहिती आहे नको सांगू एवढी आमच्या अण्णांची माया येऊन देऊ नका तुम्हाला आलं लक्षात तुम्ही किती शहाणे आहे ना सगळी मला चांगलं माहिती आहे. म्हणजे तुला काय त्रास होतो रे अण्णांचा आमच्या एवढं एवढं जीव आहे तर होय का? मग तुला तुझा जाजा मिळता का तुला जीव लावायला हा पाणी पाणी करून केलं मी याला ए अरे पाणी पाणी करून तुझा आज आम्हाला आम्हाला काय माहित नाही वे गाव अण्णा कवा तुला बरं माहित झालं अरे आमचा आजा तर आमच्या भाऊला कळत नाही आणि लागला सांगायला आमच्या आजानं सांगितलं सगळं नको सांगू आणि तुम्हाला जमत असेल तर बघ नाही तर मी घेऊन जातो अण्णाला घरी अण्णा चलावं सांभाळतो आम्ही आम्ही सक्षम आहे आलं होय. लक्षात तुम्हाला खाया दान नाही त्यात आणि का अन्नाला नी अरे गाना पावशेर मटन चिकन आणलं तरी 10 वेळा काढून दाखवतो मला माहित नाही वे नको सांगू ते खाण्याचं खोटं लाबाड हा आता तुम्ही युवा शक्ती एकत्र आलाय हा असं भांडत बसणार का गावाचा विकास करणार आव्हाना युवा शक्ती एकत्र आली म्हणून तर मला वाटते काहीतरी करावं बरोबर आहे का ना मोठ्या काढी संघटना काढावी आणि त्या संघटनेला नाव द्यावं उचल आपण संघटना उच्चरापट संघटना हा काहीतरी असं आदर्श नाव द्यावं अहो ही आदर्शच आहे कोण आडवा आला का नाही डायरेक्ट उचला असं आपटायचं पण गाना मला तुझं एक पटलं नाही लका भाव येणार आहे इतक्या लांबनं फाटाकडं डीजे बीजे तसले काय लका व्यवस्था करायला पाहिजे नाही होती लावा लावा डीजे लावा आणि राहिलेली 5 एकर बी घालवा म्हणजे ह्यातच जिंदगी चालली तुमची नाही. डीजे लाव नाही नाही अण्णा गावातला कुठला माणूस जातो का एवढ्या लांब व्याख्यानाला ऑर्डर लाव ना तुम्हाला लक्षात द्या ना रुपया खर्च करायची गरज नाही त्यांना जर म्हणलं ना हा रामभाऊ याच्यात त्यांच्या स्वागतासाठी चला फुकाट येतात फुकाट पळत मग काय तर नाही का ना अरे त्या दिवशी त्या डीजे वाल्याने मला पैसे मागत होता ते नाही का ताशा घेऊन बोलावलेला हा तो म्हणला 300 रुपये राहिले ती कशाचं ती पाठी मागे नव्हतं आपण भाव येणार आहेत म्हणून वाजवाय बोलावलं होतं हा ए उद्या तिथं पैसे दिलं नाही तू 300 रुपये ती जाऊ दे बॅनरचे पैसे दिलेत का तू अजून कसलं बॅनर तेव्हा लावलेलं कुणाचं गाना कुणाचं म्हणजे अजून तुझ्या लक्षात कसं काय राहत नाही रे? बस करा ऐक की हिथनं पुढे रोखच व्यवहार करत जाऊ तुम्ही नाही का देत माणसांच्या उधारे लवकर ए आमच्याकडे कोणाची उदाहरण नाही आले का लक्षात तुम्हाला दिलेलं पैसे मध्ये आधी तुम्ही खाता आणि बळच मागच्या वर्षीचं आमच्यावर लाथा करा माझ्या बरं फटाकडावाल्याने बी मला ताणलेला का आणि मग तू पैसे दिले ना तू फटाडवाल्याचे अरे तू दिलंच नाही तर कुठलं देणार मी? दिलं होतं खोटा बोल नको कशाला डोंगबाची का ही डोंगबाजी करूनच गोत्यात आले आव्हान जायचं पदर पैशानी फ्लेक्स लावायचं पदर पैशानी फाटाकडे उडवायचं आव्हान ही लय लाबाड आहे. नाही यार गाना गावात येता जाता माणसं म्हणतात अरे तुझ्या भावाला तेवढं पैसे द्यायला लाव की 30 रुपये राहिले ती 40 रुपये राहिले ती लय वाईट त्यांना वाटतं सांगायचं ना माझ्या भावाने दिलं तर म्हणायचं माझ्याकडे पण मी गोळ्या बिस्किटावर संपवून टाकलं म्हणून गाना गाना ही बडे जावीपणा थांबवा कुठंतरी अण्णा, काय झालं माहिती का मला ह्या लोकांचं बोललेलं इतकं वाईट नाही वाटत कारण काय माहितीये का जेवढं तुमचं वाईट वाटतं प्रपंच आपल्याला चालवायचा ही लोक येणार नाही गाव येणार नाही
उपाशी मारायची पाळी येईन. नाही अण्णा सगळं मला मान्य हा. आजपर्यंत तुम्ही उपाशी मिळालाय का कोण मिळालाय का तुम्ही आजपर्यंत उपाशी मग सारखंच का म्हणत असं उपाशी मारायची पाळी येईल उपाशी मारायची पाळी जुन्या काळात एक म्हण होती ज्याची खावा पुळी त्याची वाजव टाळी कधी वाजवता का ही माणसं नाव ठेवत यांचं योग्य आहे हे खायला बी नाहीत आणि गायला बी नाहीत पण तुम्ही तर कमीत कमी अण्णा जेवण इथंच करताय आणि आम्हालाच नाव उठवताय गुणकारी औषध कडू असते का ना भविष्याचा विचार करा. चला चला का लय उशीर झाला या अरे बाळा कसं आहे लय चांगला भाऊ परत इतके दिवस जातो मला अजिबात करमत नाही आमिर काय पप्पो काय नाही अरे मला वाटलं माझ्या स्वागताला रस्त्यावर यायचा फटाकड्यांची आताशबाजी होईल बॅनर दिसतील धामधूम असेल तुम्ही लागायलेच गायबर अहो भाऊ सगळं नियोजन झाले ढोल ताशा लिजिम करा आमिर काय बोलता अहो भाऊ डीजे सांगितला होता बॅनर सांगितला होता पण ह्यो गाणं म्हणला अरे कशाला आमिर म्हणला तडाम ताशा आणू एवढी मोठी कामगिरी केली वे भाऊनं कॅन्सल करायला लावलं भाऊ त्यांनी हे 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 आमिर भाऊ मी अजिबात नाही म्हणतो तुमच्या डोक्यात शपथ घेऊन सांगतो भाऊ भाऊ, तुमचा माझा विश्वास आहे का काय नाही? भाऊ तुम्हाला जर विश्वास नसेल ना तर खजिनदाराला विचारा आमच्या तुमच्या डोक्याचे मी मारी ना नाही सांग की बाप्या हो मी खजिनदार हो म्हणला गाव म्हणला होता ए, कम्या गाव म्हणला होता बोट ठेव खाली. भाऊ एवढा वेळ माहिती आहे माझा स्वभाव किती बोलायची ही लय पोराला बडे जाऊ काय हजाराची माळ घेतो तू तर म्हणतोय बारकीच घे एवढी एवढीशी आम्हाला काय माहित नाही बे तोंड पण ठेवा तू सगळ्यांनी तोंड पण ठेवा तुमचं काय नियोजन झालं असेल नसेल मला माहित नाही पण माझं नियोजन आहे का पोरांना मी पाटील सुभाषराव आणि बाळूला शब्द दिलाय आज मी पार्टी देणार आहे त्यांना वाटतंय रामभाऊ इथं गल्ली बोळातच फिरायला जातोय कशी कशी बोंबला झेडत्या ती त्यांना तसंच वाटतंय अरे रामभाऊ म्हणजे कोण आहे रामभाऊ म्हणजे इंटरनॅशनल पुढारी अख्खं परदेश हसवून आलोय मी आणि ही गाव गल्लीतली बायकोचा मार खाणारी असेल मला म्हणजे पार्टी देत नाही खोटं बोलतोय अरे मला पार्टी काय असते ना आज मी देतो सारखं पार्टी कटाळा आला का पण पार्टी काय असायला नियोजन बदल ते आज आहे रानमेवाच रानात जायचं केळीच्या बागेत आपल्या पार्टीचं नियोजन करायचं अण्णा यारवळ्याच्या तिकडं भाऊ थांब नाट लावू नका असं काय केलं टाटा काय केला मला तुम्ही या जाऊन मला संजू शेठचं काल जागरण गोंधळ होतं यथेच्छ मटण खाल्लंय रात्री. बोळ्यावर गेलता का संजयने तुम्हाला मटण दिलं हो कशाचं होतं बोकड कापलं होतं राहिल्या सारे सकाळी पण लावलं नाश्ता करायला. अण्णा संजू मेंबरचं लय कौतुक सांगू नका त्याची खोड लय बेकार आहे मला माहिती गावरान कोंबडीचा बेत म्हणतो आणि मेलेल्या कोंबड्या आणून घालतो बघा तपसा नेमकं बोकडाचंच मटण खाल्लंय का भाऊ काय कमी जास्त झालं ना मी जबाबदार नाही. भाऊ गावात पार्टी द्यावी तर तुम्ही फक्त बरं का बस. एकच दिलदार माणूस फक्त भाऊ आणि तू सारखं नाव ठेवत असतो हे का ना काय रे भाऊ अहो ह्यांच्यावर तुमचा विश्वास आहे का मग ह्यांनाच जा पार्टीला घेऊन मी थांबतो घरी गाना ए, आम्ही भाऊ तुमचं सच्चे कार्यकर्ते नाही नाही लयला बडेच भावी का ना अरे तुमच्या चेष्टा माझ्या पुढे कुठे काढताय काय जे तुमचं असं ना माझ्या पुढे करा मी आता जे सांगतो तेच कर सगळ्यात महत्वाचा निर्णय जावा बापू ही युवा संघटना एकत्र आली याचा मला आनंद झाला. अहो युवा शक्ती ही राष्ट्राची प्रेरणा आहे हो. त्यांनाच मी गायडन्स करत असतो होय भाऊ हिशाल मग मले काळीच्या पेटीत सुद्धा बसते काळी पेटीत बसते शाल उघड लावून लांब लचक दिसते पण गडी घातली ते काळीच्या पेटीत बसते जास्त वजनदार माणसालाच ही दिली जाते कोणाचं काम नाही असू द्या पण मला त्यांचं ही पटलं ना अमेरिकेचं अमेरिका नाही आफ्रिकेत मिळली ही शाल आफ्रिकेला घालतो हा. मला आफ्रिकेचं अजिबात पटलं नाही का हा अहो 30,000 रुपये विमान प्रवासाला गेलं आणि 30 रुपये शाल तुमच्या गळ्यात घातली त्यांनी 30,000 नाही 3 लाख आणि तो पण खर्च त्या गव्हर्नमेंटने केला आपला रुपया बी गेला नाही मग शाली ही तरी चांगलं द्यायचं भाव काय झालं शालला अहो हे काय सगळं दोरं निघल्यात हे काय आहे या? ए मलमल आहे त्यासच लोंबत असतं दोऱ्या नाही चला कामाला लागा काय पाहिजे नाही पाहिजे ते सगळं साहित्य न्या हो हो पार्टी अशी जंगी झाली पाहिजे मी कान धरीन ना तुझा नाही नाही भाऊ सगळं नियोजन व्यवस्थित करतो मी अहो माझी युवा संघटना आहे की माझी सूनबाई माझी बायको कुठे हाय की हाय हाय तुम्हाला भेटाय आतुर आहे त्या अधीर मन झाले वा 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 कसे
कसं ह्या वयात सुद्धा आदिरमन झालं. बर पोरांनो, पार्टी अशी करायची ना भूतो ना भविष्यती. तब्या तू पातीला ध्यान ठेवायचं. उज्या तू सगळी उचलापट्टू करायची. आणि आमिर तू मटण आणा जायचं. आणि अण्णा तुम्ही चुलीला जाळ घालत बसायचं. मी येणार नाही, माझं जेवण पोटभर झालं, मी झोपणार आहे आता. अण्णा आधी जेवायचं आणि मग झोपायचं. करा बरं, तुम्हीच करा ठीक आहे पार्टी. ठीक आहे चालतंय. खायला बी नाही आणि गायला बी नाही. Right, right. इशे फिनिश. चला पोरांनो, आपली बी ताकद दाखवू काय येते. त्यांना कधी बघावं नाही का भाऊ. चला बाळो हे भाऊ, एकच गोष्टीची कमी राहिली. पार्टी बरोबर नाच गाणं ठेवला असता का नाही तर अलीकच नाव झालं असतं आपलं. ते गाण्या घराचा तमाशा करू नको, पार्टी नीट करायचे. काय बोलतो काय तुझं इच्छा? मला गेले गेले जेवाय वाढ बर का, मला भूक लागली, मी रात्री काय खाल्लं नाही. मला गेले गेले वाढ. गेलं बनवून नाही ठेवलं तुमच्यासाठी. ते गाणा काचा काचा चोडवीन तुझा चुलतान, मी मित्र आहे. चल बाळू, तू आमचा बाप होऊ नको. हे गाणा मी लय मारस होतो पहिली तुझ्यासारखी पोरं शाळेत कान सालायचं रामभाऊ सांगायला. पार्टीचा बेरंग होईल असं कर नका. मी मारीला आमिर तुला, त्याला सांगण्याला. अहो बाळू काका, तो गाणा भाऊनला ती उलट बोलतो. तुमचं तर कुठे घेऊन बसलाय? भाऊ मी का उलट बोलतो? तुला मुस्कड अहो नाही. त्याला उलट्या बोलते काय? बोलतो का तरी रामभाऊ माझ्या तर तोंडा बोलला नाही, तुला मागं बोलतो काय? अहो भाऊ खजिनदाराला विचारा राव. ए पप्या, तुला कोणी केला खजिनदार? कशाचा खजिनदार? सकाळीच केला की. तोंड चालू नका, चला. ए चल बाळू. रामभाऊला उलट रामभाऊ टीची ना मी. गाण्याला सांग नीट म्हणा. काय बाळू काय कर? ए पुढे बघ की. खायला काय शेती करताय का काय? की पलीकडे दाबा येत नाही थोडी, माणूस येत धडक लागलं, चक्कर यायची झाली. ही काय हवे रोड आहे काय? हवे रोड आहे काय हो? इथनं बघा आमचे नुकसान करायला गेला. वैतो नको रामभाऊ, वैतो नाही तर थोबडील मी तुझ्याच बागेत. चल आलायक. पार्टी करायला चांगली माणसं मिळत नाहीत काय? त्यांच्या वादात आपल्याला जेवायला मिळेल ना. अहो रामभाऊ, लय दिवसानं आपल्या तावडीत सापडलाय. आल्या ह्याला कुठला पुरस्कार बिरस्कार मिळालाय? खायपर्यंत मिळालाय अहो, म्हणा. कोणातरी चुरून आणला असेल. खायपर्यंत मिळालाय म्हणा की तुम्हाला. हा एवढं आहे मात्र. उपाशी जावा. मी बी असा जेवतो, सगळं झिंजाडच काढतो आज दिवसाचा. दुसऱ्याच्या जागरण गोंधळा. केळीची बाग घाबरली पाहिजे माझ्या पोरक्याला. बर पाटील, बोला रामभाऊ. रानात पोचलो मस्त पाहिजे. अरे तुमच्या केळीच्या बागामध्ये बाकीचा फापाट पासारा लावू नको, बोकर सोडा पटकी. ए बाळो, प्रत्येक गोष्टीचं नियोजन महत्वाचं आहे. काय सुभाषराव, मान्य आहे का तुम्हाला? नियोजनाशिवाय आपण नीटनेटकं जीव शकतो का? तुला कधीपासून नियोजन कळायला लागलं? बाळ्या, अख्ख्या विश्वात मला नियोजनासाठी बोलावतात. जेवणाचं बोला. हितल्या नियोजनाचं किरकोळ जेवणाचं मतलब की बात. तर तू मतलब की बात ये है पाटील. बाळू, बोकडाचा विषयच नाही. रेड बँड मटण आणले बोकडाचं. रेडी बँड. रेड बँड ऐकत 10 किलो मटण आणले. 10 किलो. 10 किलो. तू रागाला बघू नका माझ्याकडे. जोग आहे का जोग? 10 किलो मटण कशाला म्हणते सोबत? भाऊ बाकीचं नियोजन तू बोल. हा, ह्या सभेचा अध्यक्ष मी, आता तू उपाध्यक्ष बोल. भाऊ, हे सगळं नियोजन तुम्ही माझ्याकडे दिले. येस. फक्त माझी तुम्हाला कळकळीची विनंती, एकाला पोटाशी आणि एकाला पाठीशी घालायचं नाही. कारण हे सगळं नियोजन माझ्याकडे दिलंय ना, मी सगळ्याला काम ठरवून देणार आणि प्रत्येकाने ते काम करायची म्हणजे फास्ट सीजन. हे गाणंच ऐका रे. हा, काय म्हणणं आहे तुझं? भाऊ, ह्या नियोजन मध्ये अजिबात स्वतः तुम्ही डोकं घालायचं नाही. कारण हे सगळ्याला काम मी सांगणार आहे, काय काय करायचं ते. जशी तुझी मर्जी. तू सांगायचं, या बाकीच्यांनी ऐकायचं. जेवण चांगलं झाल्याशी मतलब. का सुभाषराव? बर पप्या, तू तांदूळ निवडायचं सगळं. मी सकाळी निवडलेत की. कधी? सकाळी तू दिलं नाही माझ्याकडे पोत. अरे काळ्या वाटे त्याच्यात लगेच निवडून झालं वय. हा पप्याच्या आजीने निवडले तांदूळ चष्मा लावून. पप्याच्या आजीनं तांदूळ निवडलेलं तुम्हाला काय माहिती? पप्याच्या बायकोनं आमच्या बायकोला सांगितलं. उज्याला काय नियोजन दिलं? उज्या, तू काय करायचं माहिती का? मटण चिरायचं, स्वच्छ धुवायचं आणि मस्त मग त्याच्यावर लक्ष ठेवायचं. कुत्री खाणार नाही ह्याची काळजी घे. मागच्या बरं पार्टी करता नाही का तुमची कुत्रे खाल्लं का नाही मटण? अरे आयतच मटण चांगलं आणलंय म्हणल्यावर चिरायचा नाही, ह्याचा काही संबंधच येत नाही. बारीक पिस्कर, बारीक पुरलं पाहिजे सगळ्याला. बारीक बारीक पिस्कर. आणि मटण चिरायच्या अगोदर हात धुव, आंघोळ कर. हा, हे गाणं पाटलांना काम सांगायचं तुझं कर्तव्य नाही. पाटील ज्येष्ठ आहेत, त्यांना साजेच असं काम त्यांच्या पद्धतीने करू दे. आपण ज्येष्ठ ना वरिष्ठ ह्याच्यापेक्षा काम श्रेष्ठ आहे ना. मी बी करतो ना काम. काय करतात?
अव चुराणाला जाळ घालतो, रसात ढवळतो, पळीनं शिजला का नाही ते बघतो. नको पाटील, तुम्हाला सर्दी झाली आहे. कोण म्हणतंय? भाऊ म्हणतो. हे काहीतरी म्हणतोय ग. नाही नाही असू द्या, महत्वाची जबाबदारी पाटील. हा करतो मी. जाळ घालणे, शिजले का वरवर बघणे, पेटवायची काम सांगा. इतकं बी टेस्ट बघू नका की ते सगळं संपल. नाही. हा बर झालं, इथपर्यंत आलं. भाऊ तुम्ही तर काही मुकदमत आहे सगळ्याचं. सुभाषरावसाठी काय अध्यक्ष आहे मी. नाही हे तर कोणा अध्यक्ष नाही कोणी काय नाही बरं का. पदबिदा आपापल्या घरी सगळ्याचे, सगळ्याला तर बरोबरी खाणार आहे का ना आपण सगळी एकच आहे. अध्यक्ष तुम्हाला काय लय मोठं काम मी सांगणार नाही, तुम्ही काय करा भाकरी थापाय घ्या. ए गाना, आम्हाला काय नौकर समजला काय? अध्यक्षाला पाटलाला हे करा ती करा. ए पोरा भाकरी कशाला? हो मग आता सगळ्याला मटण वाढलं. मटण किती या? मटण 10 किलो मटण आहे. जेवाय किती या? आपण 10 जण आहे. 8 जण आहे. हा भाकरी कशाला पाहिजे मग? अरे मी नुसता पीस खाणार आहे. हा कोण? मी पीस खाणार आहे. तुमच्या घरी जागरण गोंधळ होतं, आम्हाला रस्सा वाचला तुम्ही तवलीनी, आणि आता बरं आमच्या तुम्हाला पीस देईन. आणि आमच्या जागरण गोंधळ होता तेव्हा चुलत्या पुतणे किटली घेऊन घरी आला. ते कुठे गेलं रे? किटली काय दिलं? काय दिलं किटली? नुसता रस्सा दिला. रस्सा दिला तरी पातेलं नेलं होतं. कसं झालं की म्हणजे झालं कसं जागरण रामभाऊ जमणार नाही. हॉटेल मधून आणून इथं जेवायला बसीन. अरे आपण तुमच्या बायका तुम्हाला घरात भाकरी करायला लावत असतील, आमचा काय संबंध इथं भाकरी ज्याला पुरस्कार मिळाला ती गप बसला. तू पटतं का तुम्हाला? अरे, अध्यक्षाने भाकरी करायची. सुभाषराव ए बावळटा, तुला बी काय अक्कल नाही? अरे अध्यक्षांना तसं बोलतात का? ही कसं झालं सुभाषराव तुमचं? जागरण गोंधळ झाल्यावर खरकाड्यासाठी जी कुत्रे भांडतात ना, तसं मला वाटायला आम्हाला कुत्रे म्हणता का तुम्ही? घातलंय बघितलं तर कोंबड्याचं मला राग आला, बाळकाला राग आला. मी भाकरी थांबतो, तुम्ही पीस खा बस का. भाऊ तुम्ही भाकरी करा. मी खावतो की हाला काय? ए भाऊच्या हाताला काय फाड येतात बोले की काम फाटापुटी भाकऱ्या. हे गाना नाही पण काय अजून स्वयंपाक व्हायचा आहे, तू वाद घालू नको. नाही ह्यांच्या विचारसरणीत आणि बाळकाच्या विचारसरणीत लय फरक आहे. बाळकाका अरे मी जग दुनिया फिरलेला माणूस आहे का. बाळकाका तुम्ही माझं चुलतंय, माझं काळेच आहे तुम्ही माझं. बर मग पण काय माहिती का, वळेला पळी तुम्हाला बी काहीतरी करावं लागेल. तुम्ही काय करा माहिती का, खेळाव जा ते कळशीभर पाण्यानं मटणासाठी, आणि येता कडीपत्ता घेऊन या. पण दारू बाटली आणू नका. म्हणजे तू पुढारी हो ना, आम्ही भिकारी होतो तुझ्या दारात. अरे तसलं चालणार नाही. मी माझ्या पुरतं काढून घेईन, बाकी माती होतील. मग हो का बाळकाका, पाणी आणायचं आणा, नाही तर आपलं सरळ काय करा, सगळी कडे निघा. मी आहे ना बाळू, काय संस्कार बिस्कार ना गाणा. परस्पर हॅरेसमेंट करायचं नाही. ह्या कार्यक्रमाचा तुला मुकादम केला म्हणजे काय लगेच भुकायचं नाही. अरे माणसं ज्येष्ठ बघा, मी तवली घाली डोक्यात गाडी. मग माझं डोकं सरकतं. बाळासाहेबचं डोकं सरकणार नाही तर काय होणार? जेवायला बोलवले रामभाऊनं जेवायला बोलवायचं अजून, आणि गणानं हा काढून द्यायचा. हा कुठला न्याय? नाही पण अजून ज्याला शिंबूड काढा ये ना तो बाळू काकाला म्हणतोय पाणी आणा. म्हणजे एवढं बघितलं का प्रत्येक थोबडीने मी आता बघितलं का मग. हो या अध्यक्ष, हे तर चमचे घेऊन आले दांगाव. काय बी काम सांगतोय आलो नाही तर तुझ्या नाकडच चिंबीन ह्यानी आला का तुम्ही? हातात धरली तरी थांबा राव. म्हणजे चुलत्यानं जेवायला बोलायचं, पुत्यानं हाकारून द्यायचं. मग बाळासाहेब तवली घालणार नाही तर काय करणार? घालायला म्हणजे काय करा, सगळी या माझ्या अंगावर टाका मारून. चुप पाटील, आगीत त्याला ओत नका. तुम्हाला जाळ घालायला लावलंय, त्याला ओतून पेटवू नका भांडात. थांबा. मी नाही भाऊ, मी झोपलो म्हणजे एकदा परत जेवायला. ए बाळू, तू माझा मित्र आहे ना. सुभाषराव तू माझे मित्र आहे ना. शाबास बाळू, तू पाणी आणल्याशिवाय कालवणच होऊ शकत नाही. एवढी जबाबदारी महत्वाची गाणं तुझ्याकडे दिली. मग आवत कोणाकडे तरी दिली का? अरे भाऊ तू सांगतोय म्हणून ऐको, माझा मित्र आहे म्हणून बरं का. पण गाण्या बाळू काका, जसं मला भाव तसं तुम्ही पण मला राव. ए बाळू, अरे काय पोरा ठोराचं म्हणाव की तू. चला झाली का काम? सगळ्याला आपापली कामं कळली ना. भाकरी नाही कॅन्सल झाली भाकरी. ठीक आहे, नुसतं मटण. मी काय करतो, हरी गोसाव्याच्या रानात जातो तिथनं त्याच्या त्या ड्रम मध्ये पाणी आणतो. टँकचं पाणी, टँकचं. हऱ्या पैसे आहे की होय का ना. सगळ्याला लागा काम दिली. मी राहिलो की भाऊ वाचलं म्हणून काय झालं. अरे आम्ही किती गेलो, तू माझा जवळचा आहे, माझा भाऊ आहे. भाऊ कितला काहीतरी काम दे मला. तुला काम देणार की मी, पण हलकं काम देणार. मग तू काय कर माहिती का, सगळ्या जेवण झाले का नाही, सगळ्याची खरकाटी भांडी तेवढी देऊन टाक. वा
असू दे. अरे घरातला आहे तू माझ्या. आणि नाही नाही म्हणजे सगळ्याला शिल्की कामं दिली मला भांडे घासायला दिले तू. आमिर असं कर, त्याचा कटाळा येत असला ना तू नुसतं जेवून घरी जा, मी घासतो. अरे भांडी घासण्यासारखं पवित्र काम काय? अ भाऊ तुम्ही घासणार होय भांडी? आणि आम्ही भाकरी केलेलं चालतं तुला बर. नाही किती जरी केलं तरी गाणं हा आपल्या घरचा आहे. आम्ही राहदारचा आहे म्हणून त्याच्यामुळे ओ भांडी भाऊ घासायला तुम्ही काय टेन्शन घ्यायचं नाही. भांड्याचं काय असेल ना ते गाणं बघल, तुम्ही काय बघायचं नाही. अरे हो हो घासेल मी. भाऊ तो धुणार असेल ना त्यापेक्षा मी भांडी घासतो खरकाटी सगळ्याची. बस का तुम्ही ऐकतं खा सगळी 10 किलो मटण. चला जा बाळू. ह्याला टाकू का ए, पैसे जा. डोक्याला खाड घेणे. 1000 माणसं जेवायला घातलेले परवडतील पण ह्या बाळा ए नाव ठेवायचे नाही, अतिथी देवा भाऊ. गाण्या. किती या जा बाळू. ओ तुझा चुलता सदा अजून मला सरळ बाळू. बोलतो तर काल ए, झाला मला बाळू, आर पोराच्या त्याला वराचं सांगणे काय म्हणावं गाण्याला घेतो? जा. हे केळी उपटून घाले डोक्यात. बघितलं का फक्त बाळाला- कारण सांगितलं मग एवढा कांगाळा वळा बरं का. तयारीला सुभाषराव जेवायला बोलायला का काम करायला बोलवलं. पाणी आणू. या पाणी घेऊन तू जा. अरे असला कसला दलित रे तंट्या मुक्ती ए पण ए आमिर जाऊ. उशीर रे जा. पाटील लागा पोरांनी कामाला लागा. चला ए, चला पटापट. हा. ए चुलवा निघाला हा. आणि नंतर जाळ घालाय तुम्ही. हा जाळ घाला मी जातो. बसा. आमची डवळायला जातो. कसं काय नियोजन केलंय गाण्याने? गाण्याच्या हातात असं जर नियोजन तुम्ही दिलं ना हा. महिनाभरात गाण्याकडे कपाटाच्या आणि घराच्या चाव्या असतील बरं का. गाण्यासमोर नाही म्हटलं पण तुम्हाला एकत्र सांगतो. घरात कपाट राहील का आमच्या? आणि ह्याच्या बोलण्यानं माणसातला माणूस सुद्धा फुटणार आहे. घरातली माणसं सुद्धा फुटणार आहेत या गाण्याच्या बोलण्यानं. चला आपण पण तयारी करू लागू. चला पाटील. आज फेस नाही त्या पोराला बोलायचं. अरे चला तुम्हाला तरी आहे ना. ऐक वाघ ऐक. सरपंच ऑफिस तिकडे सोडलं, सगळं गाव सोडलं आणि तुम्ही हिथं आणून का बसवता? अरे त्याचा वेगळा येतोय बाबा. काय माहितीये का तिथं बसतो ना अपेक्षा तिथं 4 लोक लगेच कडून जमा होत्यात. काय प्लॅनिंग असतं, काय उद्दिष्ट असतात, विकास कामं कशी करायची त्या दृष्टीनं मी तुम्हाला सांगण्यासाठी हिथं आणतो. आणि दुसरं असं शेतावर बी लक्ष राहतेच की काय आता उसाव बार सोडलंय आईला चाललंय पाणी. तुम्ही दोन्ही हे तर साध्य करताय बरं का सर? असं द्या. मागल्या वेळेस किरकोळ काम होतं तर तुम्ही उसात नेलं किरकोळ कामासाठी. अरे अरे कार छोट्या काय रे इकडे कुठं चालूया कुठं मटण आणायला. मटण वा 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 आईला घरगुती मजा करताय बरं का छोट्या? घरगुती मग 10 किलो मटण आणायला चालूया. अरे एवढं कशाला आला का 10 किलो? ठरल का? छोट्या म्हणजे तुम्हाला काहीच माहित नाही होय. काय झालं काय? सांगितल्याशिवाय कसं कळतं? भाऊला पुरस्कार मिळलाय की लका कसला पुरस्कार? कितवा पुरस्कार आहे? तिने आपल्याला माहिती बाबा. अहो भाऊला दरवर्षीच पुरस्कार मिळतोय. दरवर्षी नाही दर आठवड्याला पुरस्कार आहे. हा? काय राव जंगी पार्टी होय आज. 10 किलो मटण सांगितलंय, 5 किलो सुक्क आणि 5 किलो कालवणातलं. आणि लका छोट्या आम्हाला आमंत्रण नाही, एवढं लका गावचा प्रतिष्ठित नागरिक त्याला आमंत्रण नाही, चेअरमनला नाही, काका नाही. मला नाही. तुम्हाला कशाला आमंत्रण पाहिजे? का? आता मी किती कुचकी माणसं. बर ए, छोट्या लका नीट बोल. का कुचकी माणसं काय तुझं वाईट केलं आम्ही? तुम्ही त्यांच्या विरुद्ध काय येईन? अरे मग त्यांचं आहे बा, तू तरी सरळ बोल की. माझी पार्टी काय त्यांची पार्टी? छटाक भर मटण आणून गाव भर करता तुम्ही. छटाक बर कळेल की तुम्हाला. आणि आम्ही गाव सांगितलं सगळं, गावाच्या बाहेरची माणसं जेवायला आमच्यात. बरं तुम्हाला कळेल. रामभाऊला नाही सांगितलं बरं का आम्ही. त्यांची केळीची बाग माहित नाही. हे जंगी पार्टी आज सगळ्यात धिंगाणाच या. होय आपल्या गावाला आमंत्रण तुम्हाला. अरे लका आम्हाला तर कमीत कमी सांगायचं. सांगितलेच नाही आम्हाला छोटू. तुमचा चौथा कुठे? चौथा काय तुला करायचंय चौथ्याचं काय? काय भाऊन सांगितलंय गावात हिंडू नको नंबरला. काय झालं? दिसल तिथं मारणार आहे भाऊ, दिसल तिथं. आमच्या माणसाला जर दबाव आणला ना आमच्यासारखं आम्हीच बरं का. मग आज इथं कसं काल नाही बरोबर आहे. काय झालं काय? अहो, त्यांचं नाव रामभाऊ आहे, काही करते काय बरोबर आहे. ते आता दिसलं ना बरोबर, छोट्या म्हणतो ती बरोबर आहे. अहो ती घरात बाहेरच निघणार नाही संजू मेंबर. अरे एक जुळलेली कोंबडी कापणार आणि त्याला 15 जण बोलावणार. भाऊ म्हणणार मला कलेजी वाढ, मला काय ना चुनाळ वाढ. अरे म्हणा संजू शेठच्या नादी लागू नका, सगळ्यांना दुखणं आणेल तू. काय का नाही तुमचा काय? बरोबर आहे. कशाचं बरोबर आहे काका? आपल्यामुळे ती मेंबर झाले. फुटीवर बर का. हा बऱ्याच वेळा मी तुम्हाला देणार होतो सदस्य, कुणाला सरपंच पद लका. तुम्ही त्याच्यामुळे बरं का मी. तुम्ही देणार नव्हता, ती गाव ठरवतोय. चेअरमन उगच केलं नाही, आम्ही 6 महिने लगे गावात आलो. ती चेअरमन बी केलं आणि मेंबर बी केले. आमची काहीतरी करतो काय तुम्ही नका संजू शेठ लय गुणगान गाव. असं का? हा लागला सांगायला संजू शेठचं. आयला ए हऱ्या पाणी नुसतं जंगल करून ठेवलंय. भेल नाही का?
चालता येतंय का काय? मला जर काय वाटतंय माहिती का, हे सगळीच भिली असलेली या जंगलात जायचं कसं? मग वाघाच्या काळजाचा माणूस कोण आहे एवढ्यात? फक्त बाळासाहेब. आणि म्हणून बाळासाहेबांना असल्या मोठ्या मोहिमेवर पाठवलेलं दिसतं या. कशी कुठे गेली माझी? कशी सुभाषराव, ते रामभाऊला सांगा ना, उन्हाळ्याचे दिवस आहेत, मटणामध्ये लय गरम मसाला वापरू नका म्हणावं. आपण तर रामभाऊ पीसच खाणार आहे आता सांग. ठरलंच. भाकरीच नाही तर म्हणल्यावर सगळ्यांनी पीसच खाणायचं. 10 किलो मटण कोणी खायचं? हा लय दिवस चाललो होतं पार्टी करू. आज नादच पुरा करणार आहे पाटील. एकदाचा तुम्ही आमचा झिंगाडा काढणार मग. बर सुभाषराव, ही आपली केळी आली का नाही काढायला, न्यायचा एक घडतो मी. काय परत मला म्हणतात पिकू तरी द्या. हा पिकल्याच की बटी लागली पहिले बट्टीची केळीचा फणा आपल्या घरी. काय झालं का बोंबलताय? काय बोंबलताय? पाणी कुठे? कुत्र भुकलं म्हणतोय. काय काय झालं ना? पाणी आणाय गेला कुत्र्याने ताणलं ना तुला. नालायक. मला मध्ये घ्या. मध्येच आहे तुम्ही? मध्ये घेतो अजून. काय झालं? बिहदरी काय 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 झालं? काय 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 झालंय? काय झाले सांग बाळासाहेब. ऐका की बाळासाहेब, नाटक्या माणसा एका झापडीचा उलटा पालता करे. काय काय झालंय? पाणी कुठे? पाणी. थांबा रामभाऊ एक मिनिट. काय झालं? काय 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 झालं? काय झालं? सांग सांग. काय झालं बाळासाहेब? रामभाऊ त्याला बोलू द्या. हा लय मोठं पाय आहे त्याचा. कुणाचं? कशाचं? हत्तीगत आहे सुभाषराव. हत्तीगत? नका त्याचे 10 फुटाची नका सुभाषराव. असलं कसलं कुत्र आहे? कुणाची? भो म्हणलंय की ती सुभाषराव. सापाची. मला घरी असला कसला साप असतोय तवा? त्याची दातन ही नसतात सापाला. वय हत्तीगत दात असतात काय सापाला? लय लांबडी केस सुभाषराव ती सापाची. आणि कुणाचे काय खरं सांग ना काय ते. तू काम करू नको पण काम वाढवू नको. शांत व्हा, शांत व्हा, शांत व्हा. काय काय झालं? थांब, भिवू नका. काय झालंय खरं सांगा. काय 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 सुभाषराव तुम्ही बी बारक्या पोरासारखा गोंजारताय त्याला. डोंगराचा माणूस नाही वय माहित. काय झालंय? घरी सोडतो तुम्हाला. शांत व्हा बघत. काय झालंय सांगा बाळासाहेब. कळशीभर पाणी आणाय गेलं बोंबाल. बाळासाहेब झालं काय झालं? मला घरी घेऊन चला. चापटीतच पाडीन. घरी नेतो पण थांबा शांत व्हा. शांत. हा काय झालंय? हा शांत व्हा फक्त. हा बायको कशी दम काढत असेल ह्याच्यापाशी डोंगाड्यापाशी कुणा जाऊ. हा नालायक. काय? हा पाण्याला गेलो. पाणी घेऊन येतो. हा झाडावर बसलो होता. कोण? माझी कशी हिसून घेतली त्याने. कोण? डायनासोर होता. मग अशी साप होता आता डायनासोर.
अहो नक्की होतं काय? हो बाळासाहेब. अरे डायनासोर जगामध्ये नाही जिवंत आणि तुला कुठं दिसला सुभाषराव माझं पक्क ज्ञान घे. मला घरी घेऊन चला आधी भू म्हणला घडीत कुत्र म्हणतोय घडीत नाग म्हणतोय माझी तुझ्या बरोबर बोलायची इच्छा नाही. साफ होता. मला 2 मिनिटं बाळासाहेब खरं सांगा दारूसाठी कशी इकली का नाही? डायनासोर मोठ्या केसाचा मोठ्या दाताचा साप असलं कुठं असतोय? मला फक्त घरी नेऊन सोडा. अहो घरी नेऊन सोडायला झालंय काय? बाळू असं कर आमच्यापर्यंत बोंबलत आलं ना तसाच घरी पळत जायचं ना आमच्याकडे कशाला आलाय? घडी साप म्हणतोय घडी डायनासोर म्हणतोय. पाहिलंय लांबाडे सुभाषराव. नालायक झोपतो उतरला ना तुझी झोप पाटलांच्या मांडीवर झोप उतरलं की घरी ए, माझी मांडी खाली का बेगा? मला तर- डायनासोर असं काय मला तर जगामध्ये? डाऊट आहे बरं का घ्या तुमच्या मांडीवर. दारूसाठी कशी इकली? माझ्या विश्वास ठेवा राव. अहो कसा विश्वास ठेवू? कधी साप येतोय कधी डायनासोर येतोय कधी कुत्र येतंय. माझ्याकडे बघायचं नाही. जा पोरांना मदत करू लागावायची. पळा. मी सुद्धा घाबरलो राव. मला घरापर्यंत सोडा. मला काय नको तुमचं. मला घरापर्यंत ये तुला तुझ्या दाखवून मित्राला ठेवतो. सांग मित्राला झोप इथं सांग. दाखवून आम्ही नाही ठेवतो. दाखवून ठेवतो. सुभाषराव त्याला जा जा. जा तिथं पप्याला सांगतो घरी नेऊन सोडा बाळासाहेबाला. जा. पप्या फोन करून मी सांगतो तुम्ही. पप्या मला लगेच कोणतरी त्याला सोबत. येत. जा बाबा. लय तर कापते आग माझं. जा तुम्ही जा. डोक्यात जाऊ नका. थांबा उठा तुम्ही. जा ते पप्या ही पोर आहे ती मी सांगतो त्याला. हा, जा. अरे देऊ नका. पळके. काय बाळासाहेब राव. जा 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 जा. जावा. अरे पळके. जा. कळशीचा कार्यक्रम केला. दारू प्यायला 100%. घडीत साप आहे घडीत कुत्रे आहे, घडीत डायनोसॉर आहे. जगात डायनासोर नाही शिल्लक. पचावलं पण त्यांनी. झालं पार्टीचा खेळ खंडोबा. काहीतरी अपराध पचवण्यासाठी लपवण्यासाठी हे न कुठाने केलेलं असं मला तर वाटतंय. रामभाऊ काय करा तुम्ही कुठपर्यंत आलाय जेवण बघा. नसतं तर आम्ही काय करतो 2 ऊस मोडतो आणि ऊस खातून घरी जातो. सुभाषराव मला असं वाटतं ह्याला त्याला पाणी आणायला लावण्यापेक्षा असं करतो मी. कसं? हिरीतच मसाला मटण टाकू आणि हिरीच्या खाली जाळ लाव. आजच्या पार्टीचं बघा 10 किलो म्हणून आणला असेल 3 पावशेर बिवशेर. त्या आधी बघा ती झाली का तयारी? नालायक परत झालं तुझ्या त्या मित्राला सुधारा अगोदर. गाना एवढा उशीर लावल्या कशी पार्टी होती? हा मला विचारा आता. मला म्हणजे अरे ही सगळं नियोजन भाऊनी माझ्याकडे दिलतं आणि परत माझ्या चांगलं येणार ना आता. हे बालका पाणी आणा गेला हे का अजून तपास? काय तू सांगितलं होतं त्यांना पाणी आणायला? तुला कळलं नाही आधी? आला का पप्या लावायचं म्हणजे लावायचं पाणी आणायला. एक तर त्या छोट्या लावले मटण आणायला. हाय का अजून छोटे इथं? मटण ह्याला सांगितलं होतं ह्यांच्या छोट्याला सांगितलं. काय करत होती रा? अरे तू म्हणला पार्सल घरी का घरी झाला? नाही नाही घरी तुम्ही जा. कळशी कुठे आहे माझी पाण्याची? कळशी घेतली डायनासोरने. चक्की नाही मोठं चक्की झालं. कसलं जकील? बाळू काका लबाड बोल नका. तुम्हाला 10 रुपयाला पैसे कमी पडलं कळशी शिकली का? हे नाही बाळू का काय झालं नक्की? आम्ही पाण्याला गेलो झाडावर जॅकेट बसलाय माझी पाण्याची कळशी पण हिसकून घेतली. कसलं बाळू काका जॅकेट? भूत भूत बाळू काका तुम्हाला चढलेली आज उतरले नाही भूत. हे लगा खरं असतं लगा. हे खरं असतं लगा भुताचं लगा. काय पप्या ह्याच्या नादी लागला का? घरी खरं असेल का ना? अहो, कळशी बरं झालं बिलामत गेली ती एकदाची. बघितली ना घालवली ना कळशी. पाप्या अरे येड्या काय भूत खरं असतं लगा. अरे तुला काय पेलेले माहिती ते लगा? दारू तुला काय नाही का उजे? ए, उजे अरे आमच्या खानदानाचा इतिहास विसरला काय तू? अरे माझा आजोबा पंजोबा भूतासंग कुस्ती खेळायचं त्यांच्या पंक्तीला मटण खायचं आणि ताटली पालती घालायचं. काय माहिती आणलं? आणि मग डायनासोर 2 माझं आता लग्न झालं. पाटील होय 2 मिनिटात कसं झोपताय तुम्ही? अहो पोटात पितराचं कावळं वरडायला लागलं. चक्कर यायला लागली. थोडी कळ काढायची. अति बेभरवशाची रामभाऊची पार्टी
तोवर टाइमपास करायचा का? काय करावं? नाच गाणं करताय काय? आपल्याला नाही नाचा येत बाबा. हं? मी कॉलेजला असताना गाणी लय भारी म्हणायचो, माझा आवाज लय भारी होता. काय म्हणतो? 7-8 जण उठून जायची त्यातली, हं. पण राहिलेली दर्दी ती माझ्या आवाजासाठी थांबायची. मला गायन कामामध्ये नव्हता इंटरेस्ट, मग मला डान्स करायचा. काय जवानी होती, मी डान्स करायचो कॉलेजमध्ये. सगळी शिट्ट्या वाजायची का, मुलं मुली शिक्षक प्राध्यापक प्रिन्सिपल टाळ 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 टाळ्या वाजवायची. आणि मग तुम्ही कधी वरातीत नाचला नाही, लग्नात नाचला नाही? नाही, आता ती पद आले ना पोलीस पाटलाचं बरं दिसत नाही. पण कुठं आता ऐका की पण हिथं पण आपल्याला बघा आहे का, करायची का थोडी गंमत? बरं, अंग बी जरा आले, जरा कणकणी जाईल जरा मग माझी. काय करू? मी गाणं म्हणतो. हा, मी तीच म्हणणार होतो, तुम्ही गाणं म्हणा, मी नाचतो. बघू हा बेटा. 1 2 3. हम काले हे तो क्या हुआ दिल वाले हे. म्हणा रामभाऊ ने कशाला हम काले है ते बोले कि ते दिल वाले हैं. हम काले हुए तो क्या 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 दिल वाले हैं. हम काले हुए. तुझ्या रूपान भारल्या सखे माझ्या दाही दिशा. तुमच्या फॅमिलीत केळेवालीला घेणार. ए ए ए ए काय झालं? काय झालं? बांबड आली, बांबड. काय नाही बांबड लय मोठी आहे. भांबड पळा भाऊ. भांबडान भूतान कुठं असतात काय? लय मोठं भूत आहे, भूतच आहे, भूतच आहे. तोंड बंद कर. ए तुझ्या काय डोक्यावर परिणाम झालाय काय? ए गणा, तुझ्या माहितीसाठी सांगतो, एकदा मला हडळीचं स्थळ आलतं. इकडं बघ, घाबरू नको. काय आलतं? हडळीचं स्थळ. हडळीचं असेल तर मी होय म्हणलो होतो. लका ह्यो खवीस लगेच होय म्हणतोय, त्याच्यामुळे त्यांनी स्थळ नाकारलं होतं. त्यानंतर भांबडीचं बी स्थळ आलतं, तरी मी होय म्हणलो होतो. हडळभूत काय नसतं. घाबरतोय घाबरतोय. रामभाऊचा भूत नसतं. नाही नाही काय हाय काय? अरे काय तुझ्या जीवनात अर्थ नाही? आलाय काय समाजामध्ये संदेश जाय? अण्णा, अहो अण्णा, केळीच्या बागेत लवकर या. अहो लय मोठा गोरीला आलाय. अहो अहो गोरीला गोरीला. अहो लवकर या अण्णा, अहो खरं सांगतोय अण्णा, लवकर या. तंटमुक्त अध्यक्ष, खाचेल का मटण? सुक्क सुक्क खायला आलं वे रामभाऊची पार्टी. अयो अयो नको रे बाबा पार्टी. माझा मेला. हिम्मत असेल तर बाहेर या. आलाय माणूस आमचा. वाघ आलाय माझा वाघ. बाहेर बंदूक काढा. एका गोळीचा जाडवा करतो. बंदूक घरी राहिली, कशाला बंदूक कोणाला मारायचे? अरे नाही तेव्हा संडास मध्ये बंदूक घेऊन जाता संकटाच्या काळात. कुणाला मारतात? लय मोठा डायनासोर आलाय. कॅन्सल प्राणी कॅन्सल. हा ना, हातार धरा हातात. कशाला हात? मी एकटाच.
एके बाहेर अरे एके तुम्हाला या भेट नाही एकाला दोघाला तिघ झालोय तू राक्षस घरात एक झालंय भाऊ, चला. तू राक्षस तर आम्ही महाराक्षस या बाहेर गाणं माझ्या बरं या हिंमत असेल तर ये की सासरा आलाय ये की हिंमत असेल तर गाणं गेलं वाटतं ती पिहून गेलेलं दिसतंय चल चल ये की हिंमत असेल तर अयो अयो अण्णा आम्हाला तिथून पळून आला हो तुम्ही बेकडे पळून आला होय मी बंदुकानं आलतो घरी हो हो आम्ही बी तो पाना घरी आलोय काय राव बोलताय अण्णा बघितलं का भाऊ अरे माझ्या आयुष्याला असला बेकडा माणूस काय बघितलं नाही बेकडा कुठं बंदुकानं आलतो तोवर तुम्हाला काय झालं अडवून जरा त्याला बंदूक आणाय आलो तू अहो पाय लावून पळून आला आम्हाला माहित नाही वय भाऊ मी बिलू का कशी 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 दगडी मारली हा तुला कोणी दगड हाणायला लावले होते पहिला दगड तो तुम्हीच मारला ह्या माणसाच्या भरोशा माराय गेलो हेच माणूस गायब तुम्ही थोडं थांबायचं होतं म्हणजे आमचा कोताळा बाहेर काढला असता मी सगळं सांगणार आहे अण्णा आमचं पळून आलं आम्हाला तिथं ठेवलं बेकडं भाग अरे तुमच्या गाव विश्वास देईन का बडा एक खोर तुम्ही दोघं हो कोण आहे तर आमच्या डोळ्यात म्हणून बघितलं म्हणून तर बरं एवढा वाघ पाठीशी असताना तुम्ही एवढं हादरायचं काय कारण नव्हतं कोणाला या 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 अध्यक्ष पाटाणीचं कातड काढलंय आजपर्यंत इतकी भेकडी माणसं मी गावात बघितली नव्हती पोलीस पाटील तंटामुक्त अध्यक्ष लावून पळून आलाय फक्त ह्या गावामध्ये एकच शूरवीर आहे तो म्हणजे बलभीम पाटील त्या सोलाने माझ्या पायाला धरून ओढलं पाटाणीचं सगळं कातड गेलंय राव माझ्या ठरलं होतं काय तुम्हाला मग काय म्हणे की पायाला वडून चालवलं होतं अरे भेकड्यानं घर गाठायचं होतं भिवून म्हणून सांगा की भेकडं कुठले ओ रामभाऊ भेकडे कुणाला म्हणताय तुम्हाला मी पोलीस स्टेशनला रिपोर्ट द्यायला गेलो होतो काय म्हणून रिपोर्ट द्यायला गेला हे सायसन आलंय आणि तिथनं तसंच वन विभागाला माहिती द्यायला गेलो आम्ही दोघं पण माहिती द्यायला गेलो अहो आम्ही तिघं एका कुटुंबातली एकजुटीने लढलो असं लढलो आम्ही अरे अक्षरशः अण्णांवर ते तुटून पडलं गणान मी मदतीला गेलो आले भेकडं जावा ताव म्हणतो फाडेन तोडेन बस बाळासाहेब परत दारू प्याला काय अरे ससराव काय माझे तारांबराव मी तिथनं आलो पळून घाबरलो होतो बायको माझा टावेल न्यांग पुसली घामच माझा अन्न थांबाला बायकोने लगेच उचललं मला शेंडी डॉक्टर नेलं आणि बाळासाहेब काय एवढं घाबरत म्हणली बीपी तपासला 1200 काय 1200 डॉक्टर घाबरलं 1200 बीपी झोपा म्हणले परत खोपासली सुई साखर तपासली साखर 1400 आता काय सांगायचं पाटील बघ डॉक्टर पण घाबरलं डायरेक्ट पण दिल्लीला शिफ्ट करावं लागेल पेशंट म्हटलं आणि बायको पण घाबरली माझी बायकोला म्हणलं घाबरू नको तो मला 100 दे बायकोनी 100 दिलं 2 क्वार्टर चढवल्या डायरेक्ट आलो इथे ओ ती जाऊ द्या त्या गोरिल्याचं काय झालं ना तीच सांगायचं राहिलं अहो हाडळ होती गाय होती नाही अस्वाल थांबा मी सांगतो ही पोरगाळ बारगाळ जावं येईन गाना कोण पोरगाळ बारगाळ माझ्या वयाच्या मानाने अनुभव कमी तुम्हाला माग दाबलं ह्यांना तुम्ही आणि जी शिपूट ओढलं त्याचं धूम पळालं ती मागत न पलीकडे कोण धूम पळालं कोण गोरीला पळत होता बरं का गोरीला धुमधुम पळत होता मी म्हणलं का नाही अण्णांच्या शिवाय काम नाही अहो अण्णा म्हणजे खात्या पित्या घरचा सासरा आहे आणि वाघाच्या काळ्याचं राव अण्णाचं तुम्ही लगा अण्णाला नाव ठेवत जाऊ मी तर असा तुटून पडलो त्या गोरीला का ते माकड का खोकाड होत आणि म्हणले हे बघ आमच्या जर नादी लागला तर आमच्या इतका वाईट नाही अक्षरशः त्याला म्हणे तुझा एक केस उपशीन आणि माझ्या डोक्याला लावीन
2-4 केस उपाटले की लगेच वरडायला लागलं. अरे रामभाऊ तुमच्या माग काहीतरी करणीचा खेळ दिसतोय घराच्या माग बुद्धीबीत असेल का न्या बुद्धा बिद्ध उलती पालती करतो मी तर ना एकाच गुच्छीत पालत पाडलं. अरे मारलं कुणी अण्णाने मारलं तो मारलं का रामभाऊ तो मारलं संघटन कौटुंबिक संघटन बघ का असं माझ्या तुला दाखवतो. चालू मला तुला गोळी करतो. तुला सुटी नाही माझ्याकडे बापाकडे 40 शकर कमी नव्हती गाव त्याला पुरा करण्यासाठी 35 शकर केली त्याची ही आवडत आहे राजन पाचकर फकीर आज तुला गोळीच घालतो सुटी नाही कुठे पार गोळी काय कोण आहे मी आहे कोण आहे कोण मी आहे कोण आहे जवळ जाऊ नको हाना हाना मार नका रामभाऊ थांबा रामभाऊ थांबा रामभाऊ सोड सोड मरल ती तुला खलास करू का आमची खलास व्हायची पाळी झाली. रशान झाडाला बांधू ए पोरा हर माणसात माणूस ठेवलंय का लाका हा तुला कोणी उद्योग सांगितलं का का असं काय केलं? मिळलं काय मिळलं शिशी सगळ्या गावाची पंगपुंग केली एकट्यानं. का काय केलं तू मारू नका की अरे कुठे काय केलं काय केलं मारू नका म्हणजे थांबा की ए काय अवतारण 2 बाटल्या रक्त गेलं आहे का गेलं असतं बाळासाहेब. तू का भीती दाखवली आम्हाला हा दरबारीला तुम्ही लग्नाचा विषय काढताय हात धुवून घेताय बाई अरे मग आमच्या काही घरी पुरी तुला लगेच दर म्हणायला तुझं मोडतोय लग्न तुला पुरगी द्याय नाही कोण त्याला आम्ही काय करू आणि तुला असं वाटलं काय तू आम्हाला भीती दाखवल्यावर आम्ही तुला मारणार नाही रामभाऊ भाऊ थांबा आता नका मारू नका मारू आज गाव मेल असतं गाव मेल असतं एकट्याला सगळे ऐकणार नाही मग म्हटलं नागाला बसवू सगळ्याचा नांगा बसवा वय आमचा नांगा बसवायचा नागा अरे पण तुझ्या काकाचा आणि भावाचा त्या अण्णाचा बसवायचा आमचा काय समज आम्ही तरी काय केलं पण आमच्या काय बहिणीचा पोर आहे आमच्या मेहुणीचा पोर आहे एका टप्प्यातच सगळे दगडी आणावी होतं म्हणजे असं केलं तुझं लग्न झालं भावाला गोळी घाला ह्याला आपण दोघं बी आतमध्ये जाऊ. सुभाषराव का केलं इचारा नीट तू हे का केलं बाबा महिना कुठला चालू आहे एप्रिल हा मग थोडस एप्रिल फुल केलं मग काय झालं आणि पुण्याच्या पुढचा एप्रिल फुल शशी बीपी माझा किती झाला साखर किती झाली दुसरं कोण पाहुणे आम्हाला तवा अरे म्हणजे आम्हीच गावलो आहे आम्हाला जीव मारा तुझ्या एकटा गावलं अरे शशी एप्रिल फुलच्या नावाखाली तुम्ही एखाद्याला भीती दाखवता फ्रँक व्हिडिओच्या नावाखाली तुम्ही भीती दाखवता पण एखाद्याचा कायमचाच एप्रिल फुल होईल ना जाईल ना ही जग सोडून हा हे कोणी उद्योग सांगितलं तुला तुझ्या भीती दाखवण्यापुढे अध्यक्ष मिळाला असता हलक्या काळजाचा माणूस आहे पाटील खाला झाला असतं अण्णा मिळालं असतं डोक्याला केस राहिला का त्या माणसाच्या माझ्या बाळू मिळाला असता काय झालं असतं भाव आपण नुसतं मेलो पण आता गोळी सुटली असती ह्यो मिळाला असता हा ह्याला कोण जाऊ नाही बरं का रामभाऊ पण मला काय पण मला वाटलं तुमचं एकटं घरच नालाय काय झालं अख्खी पाहुणे एवढी उई तरी तुमची अख्खं गाव नाला की मित्र परिवार नाला की आज कळलं ऐक परत असं कुणाला भीती दाखवायचा प्रयत्न करू नको घाबरलं एखादं मेलं तर भरून देणार आहे का उद्या चुलता अडचणीच जाईल तुझं लग्न बघण्या तुला लग्नासाठी मुलगी बघण्यासाठी रामभाऊच्या डोक्याला केस राहिला नाही केस पांढरी झाली का थांब मी मागाशी केंद्रात फोन केला गृहमंत्र्यांनी विमानतळ नसेल पाठवलं ते ऐकायला तर घर मात्र नाला इकडे घेत निवड शशा अध्यक्षांनी काय सांगितलं तुम्ही दुसऱ्याला भीती दाखवण्यापोटी मजा हजा करण्यापोटी दुसऱ्याचा जीव जाऊ शकतो त्याच्यामुळे अशी भीतीदायक कृत्य करायचं नाही एखादं मरू शकतं जीवाव भेटू शकतं आणि तू लग्नाला सारखाच काकाकडे काय तू तुला पाहुणे जाळल्या तू तिकडे बघ ना एखादी पोरगी चांगली तू जॉब कर पोरगी एखादी चांगली असा इकडे फिरतोय तिकडं असलं फ्रेंडचा व्हिडिओ काढतोय आता म्हणतोय मला पाहुणा दुसरा कोण नाही एवढाच आहे काका आणि आता धाडस होईल का आमचं तुला पोरगी बघायचं जावय बापू तुम्ही वेगवेगळ्या देशात जाता का नाही हो एखाद्या देशात त्याचं डोळं बांधून न्या तिथं सोडून या आफ्रिकेच्या जंगलात सोडू का ह्याला? हा जा नालायक
पळ जा घरात मावशी तुझी मावशीच्या गपास जाऊ द्या चेष्टा करायला सुद्धा हक्काची माणसं लागतात. आईला रामभाऊ शशी समजल्यावर तुमचा किती कॉन्फिडन्स मोठा झाला, नाही तर पळत होता की जोरात. मऊ लागले हे चुलत पुतणे कोपऱ्याने उकारते तिने. हा हो, तेवढं आहे. आपल्या बायकोनं 2 बादल्या पाणी वतून दिलं का नालायक. होय खरंच भूत आलंय होय. ए, आता आला का भूत बघायला? दिवसभर झोपला काय कुतुडी? हे छोट्या आमचं मटण कुठं आहे रे? आणलं की मटण. कुठं आहे? अरे 10 किलो मटण घेऊन तुमच्याकडे चाललो होतो. पप्प्याचा मला फोन आला की केळीच्या बागेत भूत आलं या, मटण बिटन काय नको म्हणला. आणि मग मटण बाळगोकाच्यात 5 किलो आणि माझ्यात 5 किलो. बघितलं का? वा 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 चला चला आपलं कुठं? चला माझ्या घरी जेवायला. येतो चला चला मागणं उरकून या जेवायला माझ्या घरी. आता सुभाषराव एक काम करू, निम्मी माणसं छोट्याच्यात, निम्मी माणसं बाळूच्यात जाऊ. नाही, बाळासाहेबांनी मला पेशल बोलावले. तुम्ही 4 जण छोट्याच्या, मी जातो. ए बाबा तुम्हीच तुमची मटणं खा, आम्ही आमच्या घरी वांग खातो. हं, तुमच्या पार्टीचं झालं रामभाऊ वांग. हा. होय भाऊ वांग घेवलीच का बसा? होय भाऊ म्हणजे पदर पैसे घालवायचं आणि दुसऱ्या तुकड्यासाठी बसायचं का जाऊन? आणि शिवाय दिवसभर घाबरायचं. मग चला